सोलापूर लोकसभा निवडणूक यंदा अतिशय चुरशीची आणि काटेकी टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं। एकमेकांविरोधात असणारे उमेदवार दोघेही विद्यमान आमदार आहेत। काँग्रेसच्या 3 टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवली, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना महायुतीची उमेदवारी मिळाली। दोन्ही आमदार अभ्यासू, आक्रमक आणि त्याच ताकदीचे असल्यानं या निवडणुकीत कोण विजयी होणार हाच प्रश्न एकमेकांना लोक विचारतायत। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 59% एवढं मतदान झालंय। 20 लाख मतदारांपैकी 12 लाख मतदारांनी मतदान केलंय। आता 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे, परंतु सोलापुरात आता पैजा लागलाय। भाजपा कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा करत आपापली मतं मांडली आहेत, तर दुसरीकडे मात्र सोलापुरात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या 23,000 मताधिक्याने विजयी होतील अशी आकडेवारी समोर आणली आहे। त्यांनी आपल्या लेटर पॅडवर 6 विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मतं मिळणार याची आकडेवारी देखील व्हायरल केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।